होतो, मी सांगत होतो की प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणाचा खडक आहे. जो ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आहे. संकट किती येऊ, कोरोना व्हायरस किंवा त्याहीपेक्षा अधिक मोठाले संकट जरी जगात आले, हालेलुया, आमच्यावर येतील, आम्ही त्याच्या अवतीभोवती राहू, आमच्या अवतीभोवती ते राहतील, आमच्यावर त्याचा प्रभाव होणार नाही. हालेलुया. नथिंग कॅन हार्म अस बिकॉज वी आर स्टँडिंग ऑन जीसस द रॉक ऑफ आवर साल्वेशन. आम्ही ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभे आहोत. आम्हाला कशाची बाधा होणार नाही. टेक इट शुअर. विश्वास ठेवा, वचनामध्ये मजबूत राहा. हालेलुया. आज त्याच खडकाविषयी पुढे आपण शिकणार आहोत. त्याच ख्रिस्त म्हटलेल्या खडकाविषयी आज आम्ही पुढे शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत बायबल उघडा, मत्तई याचा 16वा अध्याय आणि 18 वचन. मत्तई 16:18. आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. मत्तई याचा 16वा अध्याय आणि 18 वचन काय म्हणतं बघूया. लवकर लवकर पाहूया. मॅथ्यू चॅप्टर 16 अँड वर्स 18. या ठिकाणी तुम्हा सर्वांना ठाऊक असेल की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत प्रेयर मीटिंग चालली असेल, जे काही आहे त्या प्रार्थनेमध्ये तो एकत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो संदेश झाल्यानंतर की लोक मला काय म्हणून म्हणतात, लोक मला काय म्हणून म्हणतात. प्रेज द लॉर्ड. 13व्या वचनापासून पुढे आम्हाला ते पाहायला मिळतं. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया, कित्येक संदेश त्यातील कोणी एक, असे ते म्हणतात. तो त्यांना म्हणाला, ठीक आहे, लोक मला काही म्हणू द्या, पण तुम्ही मला काय म्हणून म्हणता. तेव्हा शिमोन पेत्र 16 वचन. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. तेव्हा येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा 17 वचन. येशूने त्याला म्हटले, शिमोन बरियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रदान केलेले आहे, प्रगट केलेले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, तू जरी पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन. तो स्वतःकडे सांगत होता. कारण प्रभू येशू ख्रिस्त खडक आहे. पहिले करिंथ मध्ये आपण पाहिलं, पौल म्हणतो करिंथीकराच्या मंडळीला की आमचे पूर्वज त्या खडकातूनच पाणी पिले आणि तो खडक दुसरा कोणी नसून ख्रिस्त आहे. शुअर आहे आम्हाला की येशू हा आमचा खडक आहे. या ठिकाणी 18व्या वचनामध्ये येशू म्हणतो, तू जरी पेत्र आहेस, परंतु या खडकावर, मी जो खडक आहे, या खडकावर मी आपली मंडळी रचेन. पुढे काय म्हणतो, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभे आहात, तुम्हाला इतका अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. फक्त पेत्राला नाही, तुम्हाला आणि मला. पुढे अजून तिथे सांगितलंय, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधल्या जाईल, जे पृथ्वीवर तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे होईल. हालेलुया. व्हॉट अ ब्लेसिंग, व्हॉट अन अथॉरिटी. काय तो अधिकार आहे. सैतान भूते पाहून तुम्हाला पळतात, एवढा अधिकार तुमच्यामध्ये आहे. तुम्ही रोग्यावर हात ठेवता आणि रोगे बरी होतात. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आणि तो केवळ त्याच लोकांना जे ख्रिस्ताच्या मंडळीचे भागीदार आहेत, जे मंडळीचे मेंबर्स आहेत. न्यू लाईफचे मेंबर म्हणत नाहीये मी, पेंटिकॉस्टल चर्चचे मेंबर्स किंवा मेथडिस्ट चर्चचे मेंबर्स म्हणत नाहीये मी, किंवा CNIचे मेंबर्स म्हणत नाही. ख्रिस्ताच्या मंडळीचे सभासद, जागतिक मंडळीचे सभासद, द चर्च ऑफ क्राइस्ट, एक्लेसिया, कॅथोलिक एक्लेसिया, वर्ल्ड वाईड एक्लेसिया, जागतिक मंडळी, त्याच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे जर आम्ही भाग आहोत तर तो अधिकार आम्हाला आहे. हालेलुया. या ठिकाणी स्पष्टपणे पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर, स्वतःला तो म्हणतो, या खडकावर मी आपली मंडळी रचेन, आणि अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या पुढे काही एक चालणार नाही. तू पृथ्वीवर जे काही बांधशील ते स्वर्गात बांधल्या जाईल, तू पृथ्वीवर जे काही मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. आणि पहा, तुला मी अधोलोकाच्या द्वाराच्या, स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुला मी देतो. हालेलुया. एवढा अधिकार पेत्राला दिला, एवढा अधिकार त्या मंडळीच्या पास्टरला दिलाय, एवढा अधिकार त्या मंडळीला परमेश्वराने दिलेला आहे, केवळ खडकावरती मंडळी आहे म्हणून.
हालेलुया. खडकावरती मंडळी आहे प्रियांनो. मंडळी खडकावर असणं गरजेचं आहे. मंडळीचा बेस प्रभू येशू ख्रिस्त असणं गरजेचं आहे. हालेलुया. द द फाउंडेशन ऑफ अ चर्च इज शुड बी जीसस. कारण येशू ख्रिस्ताने म्हटला, मी आपली मंडळी रचेन. काय म्हणतो तो? मी आपली मंडळी. सो हु इज बिल्डर ऑफ द चर्च? मंडळीचा रचणारा कोण आहे? कोणी संस्था, कोणी पास्टर, कोणी लोक नाहीये. मंडळीचा रचणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्त म्हटलेला खडक जो आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो या खडकावर स्वतःवर, तो स्वतः कोनशील आहे, तो स्वतः पाय आहे आणि त्यावर तो खडक मंडळी रचतो. आणि त्या मंडळीमध्ये जो कोणी आहे एक विश्वासणारा, त्याला सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने दिले. प्रेज द लॉर्ड. व्हॉट अन अमेझिंग अथॉरिटी. काय अधिकार आहे, काय सामर्थ्य तुम्हाला आणि मला आहे. तुम्हाला माहित नाही तुम्हा प्रत्येकाकडे किती सामर्थ्य आहे, माझ्याकडे किती सामर्थ्य आहे. आम्ही त्याला एक्झिक्यूट करत नाही, आम्ही ते दाखवत नाही. प्रेज द लॉर्ड. चला आपण पुढे जाऊया फटाफट, लवकर लवकर. आणि आज जे महत्वाची खडकाविषयी जे मी तुम्हाला सांगणार आहे, या खडकाविषयी भविष्यवाणी केवळ मोशेने केली एवढंच नाही, केवळ दावीद आपल्या स्तोत्रामध्ये करतो असं नाही. आपण मागच्या रविवारी बघितलं की बऱ्याच ठिकाणी दावीद पण म्हणतो की जीसस इज द रॉक ऑफ माय साल्वेशन. मी तुम्हाला सांगतो या ओके, या ठिकाणी स्तोत्र संहिता 18 आणि 2 वचनामध्ये द लॉर्ड इज माय रॉक. पहिले शमूएलचं पुस्तक 2 अध्याय 2 वचनामध्ये देर इज नो रॉक लाईक अवर गॉड. आमच्या देवासारखा दुसरा कोणता खडक नाहीये. 2 शमूएल 22:2 स्तोत्र संहिता बऱ्याच ठिकाणी. आणि उत्पत्ती निर्गम पासून प्रभू येशू हा खडक आहे. प्रभू येशू हा खडक आहे आणि त्याची स्पष्ट भविष्यवाणी आता ऐकणार आहोत आपण. भविष्यवाणी, प्रॉफेटिकल वर्ड आपण ऐकणार आहोत. इफ यू आर रेडी, शेअर दिस आणि ऐका. सगळे फॅमिली बसा. प्रॉफेटिकल वर्ड आपण ऐकणार आहोत. प्रभू येशू हा खडक आहे, ही भविष्यवाणी केव्हा केलेली आहे. आणि तो खडक कोण आहे? तो खडकावर जर आम्ही मजबूत आहोत तर आम्ही स्थिर आहोत, आम्ही मजबूत आहोत, आम्ही सिक्युअर्ड आहोत, आम्ही सुरक्षित आहोत. आपण दानिएलाचं पुस्तक उघडूया. कारण मला तुम्हाला सांगू द्या, दानिएल हे एक बेस्ट प्रॉफेटिकल बुक आहे. फार उत्तम असं भविष्यात्मक पुस्तक आहे. आय लव्ह दिस बुक. मला खूप आवडतं. त्याच आपण बघूया दानिएलचा 2 अध्याय आणि याच्या 45 वचनामध्ये स्वतः या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दानिएल जो आहे नबुकदनेसर राज्याचं स्वप्नाचा अर्थ सांगत असताना तो म्हणतो की एक पाषाण स्वर्गातून उतरला आणि तो खाली आला. प्रेज द लॉर्ड. आणि तो पाषाण खाली उतरून त्या पुतळ्यावर आला. तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड सांगत आहे, तुम्हाला पार्श्वभूमी त्याची सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे काय विशेष काय या ठिकाणी तो सांगत आहे, की भविष्यवाणी काय आहे. दानिएलाच्या 2 अध्यायामध्ये जी भविष्यवाणी आहे, विशेष ती भविष्यवाणी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही कृपा करून लक्ष द्या या ठिकाणी. दानिएलाचं पुस्तक याचा 2 अध्याय आणि पहिल्या वचनापासूनच आम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या माझ्याकडे, सर्वजण लक्ष द्या. आम्हाला वाचत बसण्यासाठी वेळ नाही. काही वचनं आपण त्याच्यातली वाचणार आहोत, पण विशेष त्या दानिएलच्या 2 अध्यायामध्ये जी भविष्यवाणी केलेली आहे, जे नबुकदनेसराला स्वप्न पडलेलं आहे आणि त्याचं प्रगटीकरण जे परमेश्वराने जे दानिएलाला दिलं ते आपण पाहणार आहोत. आणि त्यातून शेवटी आम्हाला काय निष्कर्ष येतो, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी कसा प्रगट झालेला आहे, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. लक्ष द्या. दानिएलच्या 2 अध्यायामध्ये तुम्ही नंतर ते वाचू शकता. दानिएल हा बाबेलचा राजा होता. लक्ष द्या आता, प्लीज पे अटेन्शन. दानिएल हा बाबेलचा राजा होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला एक स्वप्न पडलं. त्याला एक भयंकर स्वप्न पडलं आणि बायबल आम्हाला सांगतं की ते स्वप्न ऐकून तो अस्वस्थ झाला, तो बेचैन झाला. त्याला रात्रीची त्याची झोप उडाली. बायबल आम्हाला सांगतं तो घाबरला. ह्या स्वप्नाचा अर्थ काय असेल? नबुकदनेसर राजा, तुम्हाला त्याआधी मला हे सांगू द्या की या जगामध्ये प्रारंभापासून
या जगामध्ये प्रारंभापासून एम्पायर्स येत गेले. एम्पायर्सला काय म्हणतात? एक राजा असतो आणि त्याचं राज्य असतं, एका प्रांतावर तो राज्य करतो. पण एम्परर जो असतो, सम्राट जो असतो, तो अनेक देशांवरचा राजा असतो. अनेक देशावरचा राजा. पूर्वीच्या काळामध्ये, एकदम जुन्या काळामध्ये आपण पाहिलं, जेव्हा मिसर देशामध्ये फारो राजा होता, आणि फारो राजा त्या काळामध्ये जगातला सगळ्यात पॉवरफुल राजा मानला जायचा. आणि त्याच्याच त्या फारो राजाच्याच त्या फारो राजाच्याच अध्यक्षतेखाली पूर्ण जग चालत होतं. पूर्ण जग त्याला घाबरत होतं. तो सुपर पॉवर होता. जगात खूप सुपर पॉवर येत गेले. जगात अनेक सुपर पॉवर येत गेले. खूप सुपर पॉवर आले. पहिला सुपर पॉवर आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतो, तो होता फारो, मिस्रचं राज्य, मिस्र राज्य. मग प्रत्येक सुपर पॉवर काही काळासाठी टिकला. लक्ष द्या माझ्याकडे. प्रत्येक जगावर राज्य करणारा सुपर पॉवर. आता हा सुपर पॉवर म्हणजे कोण? अख्ख्या जगावर राज्य करणारा. एका राज्यावर राज्य करणारा तो राजा आहे, पण जगावर राज्य करणाऱ्याला एम्परर असं म्हणतात. आणि त्याचा एम्पायर आहे. किंगडम आणि एम्पायर फार मोठी वेगवेगळी गोष्ट आहे. जगावर राज्य कर. तर फारो राजा, मिसरचा फारो राजा हा जगातला पहिला सुपर पॉवर झाला. त्यानंतर अशूर किंवा असेरियन किंग हा सुपर पॉवर झाला. आणि त्यानंतर बाबेल का बाबेलोनचा राजा नबुकदनेसर हा सुपर पॉवर झाला. तर हा दानिएलाच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे हा त्या भविष्यवाणीपैकी पहिला सुपर पॉवर होता. पहिला जगजेता होता. जगाचा अधिपती जर म्हटलं तरी चालेल थोड्या काळासाठी. पूर्ण जगावर राज्य करणारा तो होता. त्याचं नाव होतं नबुकदनेसर. आणि त्याच्या राज्याचं नाव, त्याच्या एम्पायरचं नाव बाबेल, बॅबलॉन इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे. बॅबलॉन, बाबेलचं राज्य पूर्ण जगात पसरलं होतं. तिथून तो सर्व जगावर राज्य करायचा. आणि त्याचा राजा होता राजा नबुकदनेसर. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या नबुकदनेसराला एक स्वप्न पडलं. रात्रीचं त्याला स्वप्न पडलं. तो बिछाण्यावर पडलेला असताना त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामुळे तो अतिशय बेचैन झाला, निराश झाला, तो परेशान झाला. तो म्हणाला की हे स्वप्न असं काय आहे? तो गोंधळून गेला. त्याची झोप उडाली. तो बेचैन झाला, तो घाबरा झाला. आणि तो म्हटला की हे स्वप्न आहे तरी काय? कोणी मला याचा अर्थ सांगावा. आणि काय झालं की त्याने सगळ्या आपल्या बाबेलचे जेवढे मांत्रिक, जेवढे हुशार लोक होते, जेवढे शहाणे, जेवढे ज्ञानी लोक होते जगातील त्या काळामध्ये, पूर्ण बाबेल गणराज्यामध्ये जेवढे ज्ञानी आणि हुशार लोक होते, आणि ॲस्ट्रॉलॉजर होते, सॉसरर्स होते. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे भविष्यवक्ते होते, आणि चेटूक आणि जादूटोणा करणारे जे होते, असे मांत्रिक आणि जादूगर आणि ज्ञानी लोकांना त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं राजवाड्यामध्ये. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगायचा. जो माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला मी खूप इनाम देईल. तर हे सगळे लोक आले. हे सगळे ज्ञानी, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉसरर्स, जादूटोणा करणारे, वेगवेगळ्या विद्या आणि ज्ञानाने भरलेले लोक होते. अतिशय ज्ञानी होते ते. जग जाहीर होतं आणि जगात फेमस असे होते. ते फार ज्ञानी होते. अशा सगळ्यांना त्यांनी बोलवलं. आणि ह्या ज्ञानी लोकांना म्हणाले की माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगा. तेव्हा ते ज्ञानी लोक म्हणाले, होय महाराज, आम्ही तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगूया. कृपा करून तुमचं स्वप्न आम्हाला सांगा. कृपा करून तुमचं स्वप्न आम्हाला सांगा. तेव्हा राजा म्हणाला, नाही, मी स्वप्न सांगणार नाही. तुम्हाला हे सांगावं लागेल की मला स्वप्न काय पडलं, आणि त्या स्वप्नाचा अर्थ पण सांगावा लागेल. काय म्हटलं राजा? मला काय स्वप्न पडलं हेही तुम्हाला सांगायचंय, आणि एवढंच नाही, सांगितल्यानंतर त्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा तुम्हाला मला सांगायचा आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये तेव्हा हे ज्ञानी लोक काय म्हणतात बघा.
दुसरा अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 10वं वचन, 10वं वचन, दुसरा अध्याय 10व्या वचनामध्ये सांगितलं काय त्या ठिकाणी म्हणतो, खासद्यांनी म्हणजे त्या लोकांनी, त्या ज्ञानी लोकांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य साऱ्या दुनियेत नाही. काय म्हटले ते सर्व ज्ञानी लोक? महाराजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट म्हणजे त्यांना पडलेलं स्वप्न कोणी सांगेल असा दुनियामध्ये, असा जगामध्ये कोणी नाही. असली गोष्ट ज्योतिषांना, मांत्रिकांना किंवा खासद्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. आणि आज त्या मांत्रिकांना, ज्योतिषांना, त्या खासद्यांना, त्या पराक्रमी राजाने ते प्रश्न विचारले, त्या थोर लोकांना. ते त्या काळामधले थोर लोक होते. महाराज ही गोष्ट विचारितात, ती दुर्घट आहे, फार युनिक आहे, फार वेगळी आहे. मानवात वास न करणारा देवाशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही. या ठिकाणी ते पेगन लोक, ते अविश्वासणारे लोक, ते जादूटोना करणारे लोक, ते मांत्रिक, ते खासदी, ते जादूगर, ते लोक काय म्हणतात की ह्या पृथ्वीवर, या दुनियेत, ह्या जगामध्ये असा कोणी नाहीये की जो महाराजांच्या प्रश्नाचं, त्यांच्या स्वप्न काय पडलेले सांगू शकणार नाही. महाराजाचं माइंड रीड करणारा असा कोणी नाहीये. फक्त एकच आहे. काय म्हटलं तिथं दुसऱ्या वचनामध्ये? काय म्हटलं तिथं? महाराज जी गोष्ट विचारितात ती दुर्घट आहे, मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाच्याने ते सांगवणार नाही. फक्त देव महाराजांचं स्वप्न सांगू शकेल आणि त्याचा अर्थ सांगू शकेल. मानवामध्ये असा कोणी नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या अविश्वासणाऱ्या लोकांनी सुद्धा त्यांचा हा विश्वास होता की देव आहे. जरी ते जादूगर होते, जरी ते विचक्राफ्ट करायचे, जरी ते फेंगशू आणि काय काय वेगवेगळे प्रकारे करायचे, मांत्रिक होते, परंतु त्यांना एक माहित होतं की काही गोष्टीचा मानवाला लिमिट आहे, देव अनलिमिटेड आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात बसणारा आमचा यहोवा परमेश्वर, ही हॅज नो बाउंड्स. तो अगम्य आहे, तो अवर्णनीत आहे. हालेलुया. तो सुंदर आहे, तो थोर आहे, त्याच्याशिवाय कोणी प्रगट करू शकणार नाही. आणि मग राजा चिडला. राजा म्हटला, जर माझ्या स्वप्नाचं तुम्ही, मला काय स्वप्न पडले जर तुम्ही सांगितलं नाही, त्याचा अर्थ सांगितला नाही, तर तुमचा शिरच्छेद होईल. आणि मग हे सांगू शकले नाही. आणि मग त्याने ऑर्डर केली की जा, त्या सर्वांना घेऊन जा आणि माझ्या राज्यातील एकही मांत्रिकाला जिवंत ठेवू नका, सर्वांना मारून टाका. आणि सर्वांना तिथे मारून टाकलं. ही ऑर्डरच निघाली होती. तेव्हा त्या काळामध्ये, त्या तुरुंगामध्ये, त्या बाबेलच्या तुरुंगामध्ये, त्या राजाच्या तुरुंगामध्ये राजाने इस्रायल लोकांना बंदिवान करून आणलं होतं. इस्रायल लोकांवर हमला केला होता बाबेलनी, यहुदावर हमला केला, मंदिर तोडलं, यरुशलेम उद्ध्वस्त केली आणि 6 लाख लोकांना बाबेलमध्ये घेऊन गेले आणि बाबेलमध्ये तुरुंगामध्ये ठेवलं. तेव्हा त्या तुरुंगामध्ये दानियल इब्री होता. दानियल देवाचा सेवक होता. तर कोणीतरी सांगितलं, दानियेलाला कळालं हे की आता महाराज सर्वांना जे आहे शिरच्छेद करणार आहे. तेव्हा त्याने विनंती केली, एका मंत्र्याला सांगितलं की जाऊन राजाला विनंती करा की मी प्रयत्न करेल महाराजांच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी. आणि मग महाराजाने त्याला बोलवलं. नबुकदनेस्सर राजाने दानियेलाला बोलवलं आणि दानियेलाला सांगितलं की तू माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतोस का? तू माझं स्वप्न काय ते सांगायचं, त्याचा अर्थ सांगायचा. मग तो म्हणाला, काही वेळ मला द्या. दानियेल म्हणाला. तो जाऊन आपले 3 सोबती जे होते, शद्रक, मेशक, अबेदनगो, यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांनी प्रार्थना केली. स्वर्गाच्या देवाकडे त्यांनी विनंती केली आणि म्हटलं, प्रभू तूच प्रकट करणारा आहेस, तूच ज्ञानी आहेस, तू प्रारंभापासून शेवटापर्यंत सर्व काही जाणणारा परमेश्वर आहे. अशी प्रार्थना त्यांनी केली. या दुसऱ्या अध्यायामध्ये दानियेलाची प्रार्थना तुम्ही वाचा. त्यांनी प्रार्थना केली आणि परमेश्वराने रात्री दानियेल झोपलेला असताना राजाचं स्वप्न काय आहे, त्याचा अर्थ काय त्याला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग दुसऱ्या दिवशी दानियेल उठून नबुकदनेस्सर राजाच्या हुजरामध्ये जातो, त्याच्या राजवाड्यामध्ये जातो आणि त्याला म्हणतो की महाराज, तुमच्या स्वप्नाचा अर्थ, तुमचं स्वप्न काय आणि त्याचा अर्थ काय हे सांगण्यासाठी मी आलो. तेव्हा राजाने त्याला समोर बसवलं आणि ऐकायला लागला. आणि ऐकत असताना दानियेलाने त्याला स्वप्न सांगितलं की तुम्ही आपल्या स्वप्नामध्ये एक भव्य मूर्ती पाहिली.
एक भव्य पुतळा बघितला. काय सांगितलं दानिएलाने? की तुम्ही आपल्या स्वप्नामध्ये एक फार मोठा पुतळा बघितला, एक फार मोठी मूर्ती बघितली, जी मूर्ती तिचं वैभव जे आहे ते आकाशापर्यंत गेलेलं आहे. आणि ती मूर्ती तुम्ही पाहत असताना तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला पिक्चरच्या द्वारे काही दाखवणार आहे. जी मूर्ती त्या राजाने पाहिलेली आहे त्याकडे तुम्ही कृपा करून लक्ष द्या. हालेलुया. तो म्हणतो ही मूर्ती तुम्ही पाहिलेली आहे. दिसते की तुम्हाला फेसबुकवर? ओके ओके, हालेलुया. तर ही मूर्ती या ठिकाणी जी आहे या राजाने तिथे बघितलेली आहे. आणि मग दानिएल त्यांना स्पष्टपणे सांगतो की महाराज, आपण जी मूर्ती पाहिली ती भव्य मूर्ती होती. कोणतं वचन आहे ते? 2:31. हालेलुया. आणि मग ही मूर्ती त्यांनी पाहिली. बघा या ठिकाणी मी तुम्हाला काही चित्रांच्या द्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ती मूर्ती एक वेगळ्या प्रकारची मूर्ती होती. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला दिसते फेसबुकवर? ओके, येस. अशा प्रकारची एक भव्य मूर्ती नबुकदनेस्सराने आपल्या स्वप्नामध्ये पाहिली. कॅन यू सी दॅट? शो मी. चेंज झालं? ओके. आय होप यू कॅन सी इट. एवढा वेळ लागतो? ओके. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे हँग झालं तुझं. ओके. तर ही अशा प्रकारची मूर्ती नबुकदनेस्सरला स्वप्नामध्ये पडली. आता मग दानिएलाने नबुकदनेस्सराला सांगितलं की जी मूर्ती तुम्ही पाहाल त्या मूर्तीचं डोकं जे आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतं ते शुद्ध सोन्याचं आहे. त्याची छाती आणि त्याचे हात जे आहेत ते चांदीचे आहेत. त्याचं पोट आणि मांड्या पितळेच्या आहेत, ब्रासच्या आहेत. आणि त्याचे पाय जे आहेत ते लोखंडाचे आहेत. आणि त्याचे फीट जे आहे, पंजे जे आहे ते लोखंड आणि माती मिश्रित असं आहे. आणि कोणाचा हात न लागता स्वर्गातून एक मोठी धोंड निघाली, एक मोठा पाषाण निघाला, एक मोठा खडक निघाला आणि त्या पायावर तो आदळला. हालेलुया. एक मोठा खडक निघाला, त्या पायावर तो आदळला आणि ह्या पूर्ण मूर्तीचा भुगाभुगा झाला. दिसते ना? असं कसं नाही? शारोन, जस्ट कम हिअर, कॉल हर क्विकली. मला सांगायचं दिसतंय. मला सांगत जा तुमच्या मोबाईलवर दिसतंय का हे क्लिअर, म्हणजे मला कळेल फास्ट. इथं म्हणून त्या म्हणतो इथं थांबा. ओके, हालेलुया. तर या ठिकाणी एक मी दुसरं दाखवते. ओके ओके ओके. मला असं वाटतं की तुम्हाला ते दिसत नाही. ओके ओके, सॉरी. ठीक आहे. तर हे दुसरं चित्र मी तुम्हाला दाखवत आहे. आता दिसत असेल कदाचित. ओके. तर ह्या चित्रामध्ये जे आहे आम्हाला पाहायला मिळतं की नबुकदनेस्सराला एक स्वप्न पडलं. बी हिअर ओनली, समवेअर अराउंड अँड टेल मी. समबडी शुड बी देअर विथ मी टू शो सो मेनी टाइम्स आय टोल्ड. ओके. तर ही जी मूर्ती आहे याचं डोकं जे आहे, याचं मस्तक जे आहे हे सोन्यासारखं आहे. व्हेन आय आस्क्ड देन ओनली यू शो. ओके. त्याची छाती आणि त्याचे हात जे आहे चांदीचे आहेत. त्याचं पोट आणि ज्या मांड्या आहेत त्या पितळेच्या आहेत. त्याचे पाय लोखंडाचे आहेत आणि त्याचे जे पंजे आहेत ते लोखंड आणि माती मिश्रित असं आहे. हे स्वप्न दानिएलाने राजाला सांगितलं. तेव्हा राजा परेशान झाला, आश्चर्यचकित झाला की म्हटलं तुला कसं कळालं? मग तो म्हणाला की स्वर्गाच्या देवाने हे मला प्रगट केलेलं आहे. स्वर्गीय देवाने मला हे प्रगट केलेलं आहे. मग आता महाराज या मूर्तीचा, या स्वप्नाचा अर्थ तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. या मूर्तीचा अर्थ तुम्ही ऐका. आणि मग त्या मूर्तीचा अर्थ काय आहे? जे सोन्याचं डोकं आहे ते बाबेल राज्य आहे. हे तुमचं राज्य आहे. ते सोन्यासारखं बेस्ट राज्य राहील, सर्वश्रेष्ठ. जसं ह्या सर्व धातूपेक्षा सोनं जे धातू आहे तो उत्तम असा धातू आहे. सोनं जे धातू आहे ते चांगलं धातू आहे. प्रेज द लॉर्ड. ते उत्तम धातू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे राज्य, सोन्याचं राज्य जे आहे हे तुमचं राज्य आहे. हे बाबेलचं राज्य आहे. हालेलुया. त्यानंतर जे राज्य येईल
ते मेदी आणि पारशी मिडो पर्शियन राज्य राहील, ते त्याच्या खालोखाल राज्य राहील. ते एवढं वैभवी राहणार नाही जेवढं बाबेलचं राज्य आहे. त्याच्या खालोखाल ग्रीसचं राज्य हे ग्रीक लोकांसाठी राहील. प्रेज लॉर्ड. आणि त्यानंतर पेगन रोमन राज्य येईल, जे लोखंडासारखं राज्य करेल. त्यानंतर युरोप आणि पेपल रोमन हे राज्य येईल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आता काही चित्र आपण बघणार आहोत. हे जे चित्र तुम्हाला दिसतं हे बाबेलचा जो राजा आहे नबुकदनेसर, त्याचा हा राजवाडा आहे, अतिशय वैभवाने भरलेला. आणि याला हँगिंग गार्डन असं म्हणतात. हँगिंग गार्डन जे मुंबईमध्ये आहे त्याचं हे ह्या राज्याचं आणि ह्या राजवाड्याचंच ते प्रतीक त्यांनी केलेलं आहे. पहिलं हँगिंग गार्डन जगामध्ये बाबेल राज्यामध्ये होतं आणि नबुकदनेसर राजाने त्याचा तो महाल होता. अतिशय वैभवाने भरलेला तो होता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अतिशय वैभवाने भरलेला ते राज्य होतं आणि त्या ठिकाणी ते बाबेल गणराज्य त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो राजा आला, जो छाती आणि त्याचे जे पाय आहेत, छाती आणि हात जे आहेत जे चांदीचे आहेत, तो मेदी आणि पारशी राजा होता. मेदी आणि पारशी राजा होता. प्रेज लॉर्ड. दुसरं चित्र दिसते. ओके, या मेदी आणि पारशी राजा होता. तो चांदीसारखा त्याचं राज्य राहील. आणि त्या मेदी आणि पारशी म्हणजे मिडो पर्शियन जे राज्य आहे त्याचा जो राजा आहे तो किंग सायरस. जे चित्र तुम्हाला समोर दिसत आहे हा सायरस राजा आहे. हा बाबेलच्या राजानंतर नबुकदनेसरानंतर हा दुसरा राजा आला. प्रेज लॉर्ड. त्यानंतर तिसरं जे राज्य आलं ते तिसरं राज्य होतं ग्रीसचं राज्य, ज्याचा राजा होता अलेक्झांडर द ग्रेट. या ठिकाणी जे चित्र तुम्ही पाहता ते सिकंदर ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, सिकंदर ज्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अलेक्झांडर म्हणतात. प्रेज लॉर्ड. तो अलेक्झांडरचं राज्य हे तिसरं राज्य येईल असं त्या ठिकाणी दानिएलाने नबुकदनेसर राजाला सांगितलं. हे तिसरं राज्य येईल ह्या पुतळ्यामध्ये. त्यानंतरचं जे राज्य येईल ते रोमचं राज्य येईल. त्यामध्ये कैसर जो राजा आहे हा या ठिकाणी दुसरं चित्र तुम्हाला दिसते तो कैसर राजाचं चित्र आहे. कैसराचं राज्य येईल, रोमी राज्य येईल. आणि आम्ही इतिहासामध्ये जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे स्पष्टपणे पाहायला मिळतात. कैसराचं राज्य, प्रेज लॉर्ड. आणि कैसराचं राज्य हे लोखंडाचं राज्य राहील, कारण आम्ही पाहिलं की कैसर किंवा रोमी राज्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खिळलं होतं. रोम राज्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खिळलं होतं. त्याच्या हातामध्ये लोखंडाचे खिळे ठोकले होते, त्याच्या कुशीमध्ये लोखंडाचा भाला खुपसला होता, त्याला लोखंडाच्या कड्या असलेल्या चाबकाने त्याला मारलं होतं. ते हे लोखंडासारखं बलवान असं राज्य राहील असं परमेश्वर असं दानिएलाने नबुकदनेसर राजाला सांगितलं. लोखंडासारखं रोमी राज्य. त्या काळामध्येच प्रभू येशू ख्रिस्त जगला. प्रेज लॉर्ड. परंतु बायबल आम्हाला सांगतं त्यानंतर जे पाय आहेत, जे फीट आहेत, ते डिवायडेड किंगडम राहील, विभाजित राज्य राहील. विभाजित राज्य आहे जे रोमचं, जे युरोपियन कंट्रीज आहेत आणि त्या 10 युरोपियन कंट्री, त्याचे 10 बोटं, इटली, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, हॉलंड, पोर्तुगल, पर्शिया आणि त्यानंतर ऑस्ट्रिया, स्पेन आणि ग्रीस, हे सर्व 10 राज्य डिवायडेड किंगडम. जसे पायाचे 10 बोट आहेत त्या प्रकारे 10 राज्य डिवायडेड किंगडम राहणार आहे. प्रेज लॉर्ड. त्यानंतर मग बायबल सांगतं की हे सर्व जे राज्य तुम्ही पाहाल, हे सर्व जे तुम्ही पाहाल त्यामध्ये हा जो पुतळा आहे हा तुम्ही पाहत असताना एक मोठी धोंड स्वर्गातून निघाली. एक मोठा खडक स्वर्गातून, कोणाचा हात न लागता, कोणाचाही हात न लागता स्वर्गातून एक मोठा खडक सुटला आणि तो त्या राजाच्या त्या पुतळ्याच्या पायावर अडकला, आदळला. त्या पुतळ्याच्या पायावर तो आदळला. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं, या ठिकाणी जो खडक स्वर्गातून निघालेला आहे, हा खडक प्रियांनो कोण आहे? हा खडक दुसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. 42 वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, दानिएलचा 2रा अध्याय आणि 42 वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं. तो म्हणतो, दानिएल सांगत असताना राजाला तो म्हणतो की महाराज, बघूया आपण 45 वचन, 45 वचन 45. तो म्हणतो, आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला
आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. 45 वर्स, वचन 45. त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजरास कळविले आहे. हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निसंशय हाच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. तेव्हा नबुकदनेस्सर राजा पालथा पडला आणि त्याला दंडवत घातलं. दानियेलाला, राजाने दानियेलाला दंडवत घातलं. प्रेज द लॉर्ड. कारण दानियल राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. मी तुमचं लक्ष वचन 45 कडे केंद्रित करू इच्छित आहे. या ठिकाणी जो पुतळा तुम्हाला, जे चित्र तुम्हाला दिसत आहे, हा जो धोंड आहे, हा जो खडक आहे, जो कोणाचा हात न लागता, वचन 45 मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणाचा हात न लागता स्वर्गातून निघाला आणि त्या पुतळ्यावर, त्याच्या पायावर आदळला. आणि असा आदळला की बायबल आम्हाला सांगतं की त्या पुतळ्याचा चुराचुरा झाला. उन्हाळ्यात भुसा जसा उडतो त्याप्रमाणे ते सर्व पुतळ्याचा सर्व भाग उडला. याचा अर्थ काय की जरी जगामध्ये सुपर पॉवर्स येऊन गेले, बाबेलचं राज्य आलं, मेदी पारशीचं राज्य आलं, सायरसचं राज्य आलं, त्यानंतर ग्रीसचं राज्य आलं म्हणजे अलेक्झांडरचं राज्य आलं, त्यानंतर रोमी राज्य आलं, कैसराचं राज्य आलं, त्यानंतर युरोप, पेपल युरोप, डिवायडेड युरोप हे राज्य आलं. हे सुपर पॉवर, आज अमेरिका हे सुपर पॉवर आहे, आज चायना हे सुपर पॉवर आहे जगामध्ये. हे सगळे सुपर पॉवर आहेत, पण यापेक्षाही सुपर डुपर पॉवर प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे, त्याचं राज्य आहे. हालेलुया. तो खडक, आणि बायबल काय सांगतं की तो खडक त्या पुतळ्यावर आदळला, त्या पुतळ्याचा चुराचुरा झाला आणि नंतर तो खडक वाढून एक मोठा पर्वत झाला. लक्ष द्या, त्या ठिकाणी वाचूया आपण, कुठे ते वचन बघूया, जरा हेल्प करा मला. तो जो खडक आहे तो त्या पुतळ्यावर आदळला. मला वाटतं 35 वचन. त्या पुतळ्यावर आदळलेला पाषाणाचा एक मोठा, 35 त्याचा शेवटचा भाग, त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. लक्ष द्या, जो खडक स्वर्गातून सुटला त्याने ह्या सर्व, त्या पुतळ्याचा पूर्णपणे ज्याने नाश केला, प्रेज द लॉर्ड, आणि मग तो खडक इतका मोठा झाला की त्याने पृथ्वी व्यापली. हा खडक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, शेवटचं राज्य. आणि त्या ठिकाणी पुढे असं लिहिलेलं आहे की हे जे राज्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, हे कधीही कोणीही तोडू शकणार नाही. आमेन. कसं राज्य आहे देवाचं? अविनाशी राज्य आहे, निरंतरचं राज्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य जे येणार आहे, जे मिलेनियम किंगडम आहे, जे प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षाचं आणि अनंत काळाचं राज्य या पृथ्वीवर स्थापन करणार आहे, ते राज्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे जरी सुपर पॉवर आहेत, नबुकदनेस्सर जरी बाबेल, मेदी पारशी, ग्रीक, रोम, युरोप, अमेरिका, चायना हे जरी जगातील सुपर पॉवर आहेत, पण तो याहीपेक्षा एक सुपर पॉवर येणार आहे, सुपर डुपर पॉवर मी त्याला म्हणेल. तो प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य, द किंगडम ऑफ गॉड, द किंगडम ऑफ जीसस. हालेलुया. ते राज्य कधीही न संपणारं राज्य आहे. त्या राज्यामध्ये नेहमी शांती आहे, त्या राज्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी आहेत. त्या राज्यामध्ये जो राहील त्या प्रत्येकाला देवाची कृपा आणि देवाचा अनुग्रह मिळेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या राजाचा राजा असेल. या राज्याकडं मला आता तुमचं लक्ष केंद्रित करायचंय प्रियांनो. हा जो खडक आहे त्या खडकाकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. अनेक महारथी येऊन गेले, अनेक सुपर पॉवर्स येऊन गेले, आजही सुपर पॉवर आहे, परंतु आमची दृष्टी अमेरिकेकडे नाहीये, आमची दृष्टी चीनकडे नाहीये, आमची दृष्टी युरोपकडे नाहीये, आमची दृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आमची दृष्टी त्या राजाकडे आहे. हालेलुया. आमची दृष्टी त्या राजाकडे आहे आणि त्या राज्याकडे आमची दृष्टी आहे. जे राज्य कधी न टळणारं राज्य आहे, जे राज्य सदा सर्वदा टिकणारं राज्य आहे. हालेलुया. जे राज्य सर्व काळचं राज्य आहे, त्या राजाकडे आमची दृष्टी आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही त्या राज्याचे भाग होऊ शकता. प्रेज लॉर्ड. तुम्ही स्वतः त्या राजाचे भाग होऊ शकता. तुम्हाला त्या राज्याचा भाग व्हायचा आहे का? डू यू वॉन्ट टू बी द पार्ट ऑफ द इटर्नल किंगडम ऑफ गॉड? देवाच्या सार्वकालिक राज्याचा तुम्हाला सभासद व्हायचंय का? सोपं आहे.
त्या राज्याचं नागरिकत्व तुम्हाला मिळवायचंय का? जर त्या राज्याचं नागरिकत्व तुम्हाला मिळवायचं आहे हालेलुया, तर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुम्ही स्थापित झाला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये तुम्ही मजबूत झाला पाहिजेत. हालेलुया. वचनामध्ये स्थिर असलं पाहिजे. वचन जे सांगण्यात येते, जे वचन शिकवण्यात येते, जे तुम्ही बायबल वाचता घरी, जे तुम्ही त्याचा अभ्यास करता, त्या वचनामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. वचन वाचा, वचन ऐका, बायबल ऐका. प्रेज लॉर्ड. बायबल वाचा, तुम्ही स्वतः स्टडी करा घरी. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुमचा पाया मजबूत करा. कारण प्रगटीकरणामध्ये सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाचं वचन आहे. योहान वर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिलं वचन म्हणतं की येशू स्वतः देव आहे. वचन स्वतः परमेश्वर आहे. वचन देही झाला, वचन येशू ख्रिस्त झाला. देवाचं वचन बायबल, देवाचं वचन बायबल नाही, देवाचं वचन हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्याला तुम्हाला त्या अनंत काळाच्या राज्याचं नागरिकत्व जर प्राप्त करायचं आहे, प्रेज लॉर्ड, तर वचनामध्ये स्थिर राहा. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुम्ही मजबूत उभे राहा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. शैतान तुम्हाला नेहमी तुम्हाला अडखळण आणेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करेल. खूप जसं त्या घरावर अनेक संकट आली, परंतु ते घर जे खडकावर होते ते स्थिर राहिलं. तुम्ही जर वचनामध्ये स्थिर आहात, बायबलमध्ये तुम्ही स्थिर आहात, तर कितीही संकट जीवनात येऊ तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी तुमचं लक्ष त्या राज्याकडे केंद्रित करत आहे. द इटर्नल किंगडम ऑफ गॉड, सार्वकालिकतेचं राज्य, देवाचं राज्य, जिथे सर्व प्रकारचे सुख आहेत, सर्व प्रकारची शांती आहे. हेच राज्य पाहण्यासाठी पार उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत सर्व बायबल या राज्याविषयीच सांगत आहे. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून तर प्रगटीकरणाच्या शेवटल्या अध्यायापर्यंत केवळ एकच गोष्ट सांगत आहे, दॅट इज द किंगडम ऑफ गॉड. ते राज्य, देवाचं राज्य जे येणार आहे, हालेलुया, आणि जे अनंत काळचं राज्य नाही, तिथं आम्ही नेहमीसाठी त्या राज्यामध्ये राहू. तुमची जर इच्छा आहे, तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताचं, तुम्ही जर मंडळीचे भाग आहात, तुम्ही जर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुम्ही स्थिर आहात, तर तुम्ही त्या राज्याचे नागरिक आहात. ग्लोरी टू गॉड. प्रभूला धन्यवाद द्या. आता तुम्हाला किती त्रास होत असेल, किती प्रॉब्लेम येत असेल, काही हरकत नाही. एक दिवस त्या राज्यामध्ये आम्ही नक्की राहणार. वी विल डेफिनेटली बी इन द किंगडम ऑफ गॉड फॉर एव्हर अँड एव्हर. इथे त्रास नाही, भूक नाही, तहान नाही, दुःख नाही, इरिटेशन नाही, कोणत्या प्रकारचा रोग आजार नाही, कोणत्या प्रकारचे त्रास नाहीये. सर्व सुख सोयी, कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमचा राजा असेल. आणि जे काय आम्हाला कमी पडेल त्या राजाकडे आम्ही जाऊन मागू. आम्हाला मागण्याची गरज नाही, त्या राजालाच माहित आहे की आम्हाला काय गरज आहे. तुमचा स्वर्गीय पिता जाणतो तुम्हाला कशाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्या राज्याचं सहभाग, त्या राज्याचा भागीदार होणं अत्यंत महत्वाचं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं अत्यंत जवळ आहे. सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट. हा जो धोंड आलेला आहे ना पायावर, त्या मूर्तीवर पडलेला जो धोंड आहे, तो प्रभूच्या दुसऱ्या येण्याविषयी सांगत आहे. जो कोणाचा हात न लागता आकाशातून सुटून त्या मूर्तीवर पडलेला जो धोंड आहे, जो आकाशातून आलेला आहे, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आकाशातून त्या खडकासारखा येईल. इतर सर्व राज्यांचा नाश तो करेल आणि आपलं राज्य स्थापन करेल, जे राज्य सदा सर्व काळासाठी राहील, अनंत काळासाठी राहील. त्या राज्यामध्ये तुम्हाला आणि मला राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो आम्ही सर्वजण त्या राजाचे भाग हो. ख्रिस्त आमचा राजा आणि अनंत काळचं जीवन हे देवाचं राज्य. देवाच्या राज्यात आम्ही आहोत आणि येशू आमचा राजा, आणि त्या ठिकाणी आम्ही त्याच्यासोबत राज्य करू. ही धन्य आशा आम्हाला आहे. त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आपला पाय आपण मजबूत करू. या आपण प्रार्थना करू यावेळेस. स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझी मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो, कारण तू चांगला आहेस. तुझी दया, तुझी कृपा आम्हासाठी भरपूर आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. शिखेरी अंधारा बांधुरू बोस तोरी अंधेरी बे, हिऱ्याला बांधुरू बोस तोरी अंधेरी बे. आपले मुख उघडा, आपले प्रभूकडे या, प्रार्थना करा. हालेलुया. शिखेरी अंधारा बांधुरू बो,
Urala bandere be story andere be. Rikala khanduru ko story andere be. Irana mala banduru bo story andere be. Ribala banduru bo story andere be. Thank you Jesus. धन्यवाद 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 यीशु. धन्यवाद यीशु धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. स्वर्गीय पिता आम्ही तुला धन्यवाद देतो. देवाचं राज्य, सामर्थ्याचं राज्य, हालेलुया, सर्व काळ टिकणारं देवाचं राज्य, या राज्यासाठी प्रभू आम्ही धडपड करत आहोत. हे राज्यच सर्व काही आम्हाला सांगत आहे. हे प्रार्थना करतो. हालेलुया. धन्यवाद आणि महिमा आणि आदर आणि गौरव आम्ही तुला देतो प्रभूजी. तू स्तुतीस पात्र, भयास योग्य आमचा परमेश्वर आहेस. ते अनंत काळचं राज्य जे तू स्थापन करणार आहे त्याचे नागरिकत्व तू आम्हाला दिलेस. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. माझ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर की ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आपलं जीवन त्यांनी स्थापित करावं. म्हणजे कितीही संकट आली तर त्याला ते लागतील खरे, परंतु त्यामध्ये त्याचा नाश होणार नाही. प्रार्थना करतो, सहाय्य कर, मदत कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या विशेष कृपेने अनुग्रहान ठेव. आशीर्वादित कर. तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे, तुझं सामर्थ्य दे. येशूच्या नावाने, द नेम ऑफ जीसस, बी दाउ ब्लेस्ड, बी दाउ ग्लोरिफाईड लॉर्ड, इन जीसस नेम. ऐकणारे सर्व आशीर्वादित हो. देवाची कृपा, देवाचा अनुग्रह तुमच्यावर असो, येशूच्या नावाने. ही सर्व प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू आई. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले हात उंच करूया and let us receive the benediction, the blessings. Hallelujah. आपले हात उंच करूया. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May the Lord give you the rock, that is our Lord Jesus Christ, on whom you shall build your life. May the Lord give you his shalom peace in Jesus name. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊ. थँक्यू सो मच. खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत जुडलात. हालेलुया. थँक्यू. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एक नवीन वचन आणि एक अद्भुत वचन मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही या, इतरांना आणा, अनेकांना आणा आणि लाईव्ह फेसबुकवर तुम्ही रोजचा हा दर रविवारची बायबल स्टडी तुम्ही पाहू शकता. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित देव. आठवडाभर आशीर्वादित राहा, आनंदित राहा आणि प्रभूची कृपा तुमच्यावर सदैव असो. दर शुक्रवारी मी बायबल स्टडी घेतोय झूमवर. तुमची इच्छा असेल मला तुम्ही फोन करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. जर तुम्ही चर्चच्या बाहेर आहे, मी लिंक पाठवेल. चर्चमध्ये जर आहात तर चर्चच्या मेन ग्रुपवर जे आहे मी ही लिंक फ्रायडे फेलोशिपची पाठवतो, ज्यामध्ये मी शेवटल्या काळाची भविष्यवाणी, एंड टाइम प्रोफेसीजवर टीचिंग देत आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्याचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या रविवारी. गॉड ब्लेस यू. आमेन. हालेलुया.